माझं सौंदर्य कधी पाहिलंच नसेल, माझा अनुभव कधी घेतलाच नसेल. माझ्या कुशीत कधी येऊन तर पहा, कधी मलाही तुम्ही जवळून पहा. डोंगराची वस्ती माझ्यात आहे, झाडे वेलींची गर्दीसुद्धा माझ्यात आहे. नद्या नाले ओढे धुंद ती हवा, कधी माझ्या अंगणात येऊन तर पहा. सुंदरता अजूनही माझ्यात आहे, बस तुमच्या मदतीचा साथ पाहे. आजही देईन तीच गार हवा, किमान एक तरी झाड लावून पहा, किमान एक तरी झाड लावून पहा. ऐन सकाळी हिरवा साज ओढुनी, सृष्टीचे ते रूप वाटे स्वर्गानुरूप. नारळाची झाडे जणू उभी तासनतास, ओले दव तनी मनी प्रेयसीचा भास. आणि डोंगराच्या माथी सूर्यप्रकाश, शुभ्र धुक्यांची जणू नभात रास. प्रफुल्लित रान सुगंधित सुवास, गवताच्या पात्यावरून हवेचा प्रवास. खळखळत्या झऱ्याचे ते सूर साज, पक्ष्यांचे किलबिलणे नुसताच वाद. कोकिळेचेही मध्येच मधुर साद, निसर्गाचे हे सारे संगीतमय नाद. हिरवळ निसर्गाची प्रसन्न चित्त मन हे, बघता क्षणी फुलून येई मन हे. डोळ्यातून ही दृश्य साठवताना, वाटे निसर्गाची किमया. जणू अवतरुनी दुसरे स्वर्ग हे, पृथ्वीवर ही हिरवळ बघता बघता. नभ हे आकाशाने रंगले, पर्वताहूनही मन हे फुलले. दर्या डोंगरांनी चित्र हे सजले, झाडे फुले पाने बहरुनी गाई गाणे वाऱ्यासंगे. पक्ष्यांचा थवा उडताना नजरेत दृश्य मी साठवताना, तिथे सागर नदी वाहताना. पक्ष्यांची ही किलबिल आस्वाद कानांना, रस्त्याहूनही जाता वाटे. इथेच राहावे, इथेच बघावे, इथेच निजावे. गार वारा मिठीत घेई, स्पर्शाने मन भरून जाई. पुढे जाताना मन हे सुटावे, वळून बघताना निसर्ग मला, आणि मी त्याला दिसावे. मन होई प्रसन्न बघता निसर्ग. तर तुम्हाला मी इथे काही कवितेच्या ओळीसुद्धा मी म्हणून दाखवलेली आहे. अगदी तसंच इथलं काही दृश्य आहे. हे तर तुम्ही डोळ्याने बघूच शकत आहात, आणि मी सुद्धा हे माझ्या डोळ्याने बघितलं, आणि नेहमीसाठी हे दृश्य मी कॅप्चर करून माझ्या डोळ्यामध्ये ठेवलेलं आहे, साठवलेलं आहे. तर इथे तुम्हाला दिसत असेल धुक्याची दाटसर अशी व्हाईट कलरची जणू काही मस्त चादर पांघरलेली आहे, आणि मस्त डोंगर, दऱ्या आणि मस्तपैकी फ्रेश वारा, हा सगळा इथे काही आम्हाला अनुभवायला मिळालेला आहे. आणि इथलं दृश्य तर विचारूच नका, शब्दात सुद्धा सांगता येत नाही, एवढं भारी. खूपच छान, म्हणजे खूपच छान. तर बघू फोन तर घेऊच वाटत नव्हता, कॅमेरासुद्धा काढू वाटत नव्हता, कारण की डोळ्यानेच हे एकसारखं बघवतच राहावं असं वाटत होतं. तर तुम्हालासुद्धा कॅमेराच्या सहाय्याने दिसत असेल. म्हटलं थोडंफार आपण डोळ्यात तर नेहमीच म्हणजे कॅप्चर ठेवलेलं ते जात नाही, पण म्हटलं कॅमेरामध्ये सुद्धा कॅप्चर करून मी माझ्या यूट्यूब फॅमिली मेंबरसोबत शेअर करावं, असं तरी मला वाटत होतं. म्हणून मी आवर्जून छोट्या छोट्या का होईना क्लिप्स केल्या, आणि ह्या तुमच्यासोबत मी आत्ता शेअर करत आहे. मी कोणतेही लाँग व्हिडिओ वगैरे काहीही केलेले नाही, कारण की आम्ही स्वतः म्हणजे एन्जॉय केला खूप जास्त, आणि इच्छाच होत नव्हती व्हिडिओ वगैरे करावं, कारण की तिथे म्हणजे आपण तिथे गेलो ना, तर आपलं मन ना पूर्ण त्याच्यामध्येच मन रमून जायचं, म्हणजे इकडे तिकडे कुठेच भान नाही राहायचं. एवढं छान होतं हे, जेव्हा आम्ही इकडे केरळला गेलो होतो तेव्हा. तर केरळाची गोष्ट ही खूप वेगळी आहे, आणि तिकडचं निसर्गरम्य वातावरण हे सुद्धा खूप खूप भारी आहे. मी आधी पण म्हटलेलं आहे, शब्द कमी पडेल, आणि आत्ता पण म्हणेल शब्द कमी पडेल. तर खूप भारी होतं. तर आम्ही ज्या हॉटेलमध्ये स्टे केला होता, तिथून हे सगळं दृश्य तुम्हाला दाखवत आहे मी. आणि मग नंतर आम्ही निघालो होतो हॉटेलवरतून दुसऱ्या ठिकाणी. तर हे बघा, अथिरापल्ली वॉटरफॉल आहे हे, जिथे बाहुबली या मूव्हीची शूटिंग झालेली आहे, आणि तुम्हाला हा थोडासा सीन बघून तो मूव्ही तुम्हाला आठवत असेल. तर हा तिथलाच सीन आहे, आणि एवढं भारी हा सीन होता ना, खूप छान.
आणि तुम्ही गर्दीसुद्धा बघू शकता. आम्ही फोटोसुद्धा खूप सारे कॅप्चर केलेले आहे आणि व्हिडिओज पण केलेले आहेत. तर ह्या छोटे-छोटे क्लिप्स आहे जे की मी तुम्हाला दाखवत आहे. तर ते तुम्ही नक्की एन्जॉय करा. आणि परत मग हा नेक्स्ट डेची क्लिप आहे, जे की आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो होतो. मला याचं नाव आठवत नाही कोणतं तरी, आणि तिकडच्या स्टेटची नावं ना खूप वेगळे होते. आपल्या स्टेटचे आणि तिकडच्या स्टेटचे नावं बिलकुलच मॅच होत नाही. तर तिकडं आणि तुम्ही बघू शकता या पाण्यावरती ना ह्या सगळ्या हाऊस बोट आहे, जे की आपण 1 नाईट इथे स्टे करू शकतो. पण इथे आम्ही हाऊस बोट घेतलेला नव्हता, कारण की आम्हाला पाण्यामध्ये रात्रभर नको वाटलं होतं, कारण की तेव्हा थोडं पावसाचे दिवस होते. आणि तिथे सेफच होतं, तरी पण आम्हाला नको वाटलं, कारण की प्रिशा वगैरे होती. मग तब्येत वगैरे वगैरे नको बिघडायला रात्रभर पाण्यामध्ये राहून. तर एकदम घरासारखंच होतं, सेफ बिलकुल. तरी पण आम्ही नाही घेतला. आम्ही नॉर्मल जी बोट असते ना, ती मस्त 3-4 तासाची होती, ती घेतलेली होती. आणि पूर्ण हा जो लेक आहे ना, ते आम्ही मस्त बघितला. आणि आणि इथे ना तुम्हाला वाटत असेल, थोडं तरी असं मनामध्ये आलं असेल, की ही म्हणजे आपण असं काही सीन हा फक्त आपण टी व्हीमध्ये बघतो, मूव्हीमध्ये बघतो. पण जेव्हा लाईव्ह असे डोळ्याने बघते ना, आहा! एवढं भारी होतं ना तिकडचं सीन, खूपच छान होतं. आणि मग नंतर हा येताना चियापारा वॉटरफॉल होता. तर तिथेसुद्धा थांबून आम्ही फोटोज काढले. व्हिडिओपेक्षा ना जे आम्ही डोळ्याने बघले ना, ते दृश्य काही वेगळंच होतं. एकदम भारी होतं. तर इथेसुद्धा आम्ही मस्त फोटोज काढले, छान-छान व्हिडिओज केले. त्यातलीच क्लिप ही तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. तर आय होप तुम्हाला ना हा व्हिडिओ, ह्या ज्या क्लिप्स आहेत ते पाहण्यासाठी खूप छान वाटत असेल, कारण की मी आठवणीने ना माझ्या यूट्यूब फॅमिली मेंबर्ससाठीच मी हे क्लिप्स केलेले आहे. आणि इथे बघू शकता आम्ही जेव्हा मुन्नारला गेलो होतो ना, तेव्हा ना एकदम अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये ही जी प्रिशाची स्केच आहे ना, ती हाताने काढून दिली ह्या दादाने. आणि एवढी भारी एकदम परफेक्ट अशी ही प्रिशाची ना स्केच आहे ती काढली होती. आणि मस्त त्याला लॅमिनेशन करून दिलं होतं त्यांनी पेन्सिलने. अगदी बघा, एक व्हाईट कलरचा कागद आहे आणि त्याच्यावरती प्रिशाचा हा असाच मस्त लूक होता तेव्हा. मस्त डावा भांग आणि मस्त ती जॅकेटवाला ड्रेस घातली होती. तर तुम्ही बघू शकता किती छान ही पेंटिंग दिसत आहे ना. तर मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा ही पेंटिंग कशी वाटत आहे. आणि त्या दादाने ना खूप छान अशी एकदम भारी काढून दिलेली आहे. तर तुम्हाला दिसतच असेल. आणि हे एक परत क्लिप्स ॲड केलेली आहे मी इथे. आणि हे ना आपलं अथिरापल्ली वॉटरफॉलचंच ही क्लिप्स आहे. तर तुम्ही गर्दी बघू शकता, मी ना दुरून तुम्हाला दाखवत आहे. खूपच भारी आहे. तर चला, तर मग मी हा आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आणि ह्या क्लिप्स होत्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. तर ह्या क्लिप्स तुम्हाला बघायला कशा वाटल्या ते मला तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा. हां, आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायलासुद्धा अजिबात विसरू नका. आणि तुम्ही बघूनच घेतले आहेत तर एक लाईकसुद्धा करा फ्रेंड्स. तर भेटते तुम्हाला परत अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.